नमस्कार, मी विशाल पाटील। 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली। इकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं नेतृत्व सांभाळलं तर तिकडे राज ठाकरेंनी मनसेला मराठी अस्मितेचा झेंडा दिला। या दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षात राजकीय मतभेद, आरोप प्रत्यारोप आणि तणाव यांची मालिका सुरूच होती। कार्यकर्ते देखील दोन गटात विभागले गेले आणि मराठी मतांचंही विभाजन झालं। दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी बऱ्याचदा अनेकांकडून साद घालण्यात आली, पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही। आता मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे। महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि स्थानिक अस्मितेवरती संकट निर्माण झालंय। त्यामुळे कधी नव्हे ते आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसतायत। भलेही अजून दोन्ही भावांनी युतीबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेलं नाहीये, मात्र मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भावांचं एकमत होताना दिसतंय। या ऐतिहासिक एकतेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मोठा बदल घडू शकतो। मराठी मतदारांची मतं फुटणार नाहीत, ती एकत्रितपणे दोघांना मिळू शकतात। त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद वाढेल आणि विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं राहील। हे फक्त निवडणुकीपुरतं नव्हे तर मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या आणि अस्मितेच्या रक्षणासाठी एक नवा अध्याय सुरू होतोय। राज उद्धव एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मोठा बदल घडू शकतो। पुढील काही दिवसांमध्ये या एकतेचं रूप कसं असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। बरं, दोघं भाऊ एकत्र आल्यास किती जनसागर त्यांच्या मागे उभा राहतो हे आता 5 जुलैलाच कळेल। मात्र मनसेच्या 5 जुलैच्या मोर्चाला विरोध होताना दिसतोय, तर कोण हा विरोध करतंय, त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास महायुतीमध्ये कुणाला याचा सर्वात मोठा फटका बसेल, अशा बऱ्याच प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। 5 जुलैला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार आहे। मात्र परवानगीचा दाखला देत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी या मोर्चाला आपला विरोध दर्शवलाय। पाच जुलैला मुंबईमध्ये हिंदी सक्ती विरोधात होणाऱ्या मोर्चासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येण्याची चिन्ह आहेत आणि हाच विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय। गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय वाटांवर असलेले हे दोन्ही नेते मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यावरती एकत्र येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि हीच गोष्ट सर्वसामान्य मराठी माणसासाठी आश्वासक आणि ऐतिहासिक ठरताना दिसतेय। ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे 5 जुलैचा मोर्चा केवळ एक आंदोलन न राहता मराठी अस्मितेच्या आणि एकजुटीच्या शक्तीचं प्रतीक ठरणार आहे। दोन्ही भावांच्या एकत्र येण्यानं मोर्चाला प्रचंड जनसमर्थन मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते, समर्थक तसंच सर्वसामान्य मराठी नागरिक या ऐतिहासिक क्षणासाठी उत्सुक आहेत। या एकतेमुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे। दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मोर्चासाठी हालचाली देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये तर दादर इथल्या एका हॉटेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मनसे नेते संदीप देशपांडेंची भेट घेतली आणि यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणाचा आनंद देखील घेतला। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात खलबतं झाली। मात्र ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्र मोर्चा काढण्याचं कसं काय ठरवलं, असं काय झालं की दोन्ही भावांचं एकत्र मोर्चा काढण्याबाबत एक मत झालं, याची इनसाइड स्टोरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सांगितली। तर आज दिवसभरात समोर आलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांनी त्यांची अशी भूमिका आहे, मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं
हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो. माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात. एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही. आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषेत म्हणून सहभागी होऊ. आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली. मोर्चाच्या संदर्भातच भेट होती. जो आपला 5 तारखेला मोर्चा निघणार आहे, मराठी माणसांचा मोर्चा निघणार आहे, त्याच्या आयोजनासंदर्भात प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलो. दोन्ही पक्षांनी भूमिका घेतलेली आहे, सगळ्यांनीच घेतलेली आहे. इव्हन काँग्रेसनी पण ही भूमिका, आज जर मी सकपाळ साहेबांचा लेख वाचला त्याच्यामध्ये पण त्यांनी मराठीसाठी आणि हिंदीचं जे सक्ती केली जातात त्याच्या विरोधात सर्व मराठी माणूस एकवटला आहे. मला असं वाटतं ह्या लढाईला जर नाव द्यायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्र 2.0 हे नाव अतिशय सार्थ ठरेल. बरं, आता पाहिलेल्या या प्रतिक्रियांवरून एकच गोष्ट लक्षात येते की मराठीच्या मुद्द्यासाठी तरी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्याचं चित्र आहे. मात्र राजकीय दृष्ट्या ते एकत्र येणार का, हा खरा प्रश्न आहे. अर्थात तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होईल आणि त्यातून मराठी माणसांच्या मतांची बेरीज होणार की राजकीय गणितामध्ये वजाबाकी होईल हे पाहावं लागणार आहे. पण तरी देखील खरं तर राजकारणामध्ये जमेच्या बाजूचा गुणाकार होत असतो आणि कमजोरीच्या गोष्टींचा भागाकार होत असतो. कसा, पाहूयात. तर एकत्र येण्याचे फायदे तोटे आपण समजून घेऊयात. सुरुवातीला आपण फायद्यांकडे लक्ष वेधूयात. फायदा काय आहे? पक्षांचं अस्तित्व टिकवण्यास मदत होईल. मराठी मतांचं विभाजन टळण्याची शक्यता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पक्षातील मरगळ झटकता येणं शक्य होणार आहे. एकत्र राहिल्यास राजकीय ताकद वाढू लागते. ठाकरे ब्रँड पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत होऊ शकते. फायदे आपण पाहून झाले, त्यानंतर थोडंसं तोट्यांकडे आपण पाहूया. तोटा काय होऊ शकतो तर वेगवेगळ्या भूमिकांमुळे गोंधळ होऊ शकतो. मराठी मतं तर मिळतील, मात्र इतर मतांचं काय? नेतृत्वावरून संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर निष्कर्ष काय निघतो यातून? एकच, तो म्हणजे एकत्र येणं फायदेशीर आहे, मात्र आव्हानं कायम आहेत. बरं, आत्ता जे राजकारण सुरू आहे तो फक्त ट्रेलर आहे. खरा पिक्चर तर 5 जुलै रोजी आणि त्यानंतरच दिसणार आहे. असो, मराठीसाठी का होईना दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यानं मराठी माणसाच्या मनामध्ये उत्साहाची लाट आहे आणि त्यामुळे सर्वांच्या नजरा खेळलेल्या त्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे. मात्र याच मोर्चाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला. परवानगी नसल्यानं राज ठाकरे हे मोर्चा काढू शकत नाहीत आणि त्यामुळे कायद्याप्रमाणे राज ठाकरेंच्या मुसक्या आवळल्या पाहिजे अशी मोठी मागणी सदावर्तेंनी केलेली आहे. दुसरीकडे सर्व पक्षांनी एकत्र येत हिंदी सक्ती विरोधात आवाज उठवण्यासाठी मोट बांधली जात असताना केंद्राचं धोरण राज्यात यशस्वी राबवण्याची जबाबदारी सरकारवर आहे आणि त्यामुळे सरकारविरुद्ध इतर पक्ष, खास करून सरकार विरुद्ध मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणारे ठाकरे बंधू हे आव्हान कसं पेलणार आहे या विषयावरती अधिक चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांना. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आणि ॲडव्होकेट जयश्री पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते देखील लवकरच आपल्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडले जाणार आहेत. यावेळेला जोडले गेलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि थेट आपण आता चर्चेकडे वळणार आहोत. अविनाश अभ्यंकरजी, मी आज आपल्यापासून सुरुवात करेल. राज ठाकरे यांनी केलेलं आवाहन असेल मराठीसाठी एकत्र येण्यासंदर्भातलं आणि त्यानंतर सुरू झालेल्या विविध चर्चा आपण पाहतोय. मात्र ज्यावेळेला सरकारसमोर इतकं मोठं आव्हान उभं करण्या एवढी ताकद जर सर्व पक्षांनी एकत्र येत तयार केली, सरकारचं काय होणार? मराठीच्या मुद्द्याचं काय होणार? हिंदी सक्ती विरोधातला हा निर्णय किती महत्त्वाचा आपल्याला वाटतोय? अविनाशजी, नमस्कार.
नमस्कार. कसं आहे, एक लक्षात घ्या, काल सन्माननीय आमचे शालेय शिक्षण मंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं हो. आणि तिकडे त्यांची जी काय सगळी समिती होती हं. त्यांनी पूर्ण ताकद लावून ज्या काही गोष्टी रेटण्याचा प्रयत्न केला हं. तो त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु सन्मान्य राजसाहेबांनी त्याला जाहीर नकार दिला. हं. आणि मग त्यांनी ह्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा झेंडा नसेल, परंतु मराठीचा अजेंडा असेल हं. हं. हे त्यांनी आवाहन केलं. बरोबर आहे. आणि त्या आव्हानावरती सन्मान्य उद्धवजी असतील, सन्मान्य जयंत पाटीलजी असतील, सन्मान्य हर्षवर्धनजी असतील किंवा इतर सर्व लोक असतील, यांनी पूर्ण ताकदीने मराठी भाषेकरता, मराठी माणसाकरता आणि महाराष्ट्राकरता हं. आणि या महाराष्ट्राचं संपूर्ण मराठीत्व टिकवण्याकरता सगळ्यांनी एकत्र येऊन हा 5 तारखेचा जो मोर्चा आहे हं. हा या सरकारला म्हणण्यापेक्षा जो शालेय शिक्षण मंत्र्यांना एक झटका आला 2 महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर त्यांनी जो GR काढला, माझ्याकडे इथे सगळे पेपर्स आहेत, तो आता विषय नाहीये, परंतु तुम्हाला दाखवून ठेवतो. मग नंतर चर्चेला तुम्हाला कुठली अडचण नाही. निश्चित. राहुल रेखावार म्हणून संचालक आहेत शालेय शिक्षण विभाग मंडळाचे. मी त्यांच्याकडनंच काल फोल्डर घेतला होता. बरं. ह्याच्यात काय काय लिहिलेलं आहे हे जर मी तुम्हाला नंतर दाखवलं तर तुमच्या किंवा इथे बसलेला जो महाराष्ट्र प्रेमी आहे हा. त्याच्या तळपायाची एक मस्तकाला जाईल. बरं. त्यांना असं वाटतं आपण घास असा न घेता असा घेतला म्हणजे महाराष्ट्राची जनता मूर्ख आहे, महाराष्ट्राचे राजकीय पक्ष मूर्ख आहेत, त्यांना काहीच कळत नाही. ह्याच्यामध्ये हिंदी, हं. या हिंदी भाषेवरून हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा जो वाद लावण्याचा एक वेगळ्या प्रकारचा त्याला आम्हाला वास येतोय. बरं. आणि म्हणून याच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू इच्छितो की हा मोर्चा होणार का, हा 100% होणार. आणि तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राची मराठी माणसाची सर्वपक्षीय ताकद काय असेल. ह्याच्यामध्ये फक्त पक्ष नसतील, ह्याच्यामध्ये खेळाडू असतील, ह्याच्यामध्ये कलाकार असतील, ह्याच्यामध्ये विविध क्षेत्रातील साहित्यिक असतील. कारण तुम्ही जर अनेक आपले सगळे चॅनल्स असतील किंवा विविध प्रकारचे आपण जर वृत्तपत्र बघितली त्यामध्ये जे लेख येत आहेत, कारण फक्त एकमेव शिक्षण मंत्री आहेत की जे म्हणतायत मी केलं ते बरोबर केलं. बरं. म्हणजे एक शिक्षण मंत्री विरुद्ध अख्खा महाराष्ट्र किंवा तिकडची तज्ञ मंडळी अशी कशी विरोधात जाऊ शकतात. आणि तुम्ही जर बरोबर होतात तर आपल्या मतावर ठाम राहायला पाहिजे होतं. बरोबर. अनिवार्य, मग स्थगिती, मग सर्वसाधारण. अहो, महाराष्ट्रातील शाळांची अवस्था बघा. 85,000 शाळा आहेत महाराष्ट्रात. काही ठिकाणी 1 वर्ग 2 वर्गाच्या शाळा आहेत, काही ठिकाणी इकडे विश्वासजी बसलेले आहेत. हं. ठीक आहे, ते दुसऱ्या पक्षाचे असतील, त्यांची बाजू ते उत्तमरित्या मांडतील, परंतु मी त्यांचा आदर करतो. काही ठिकाणी तर विद्यार्थी शाळा उघडतात. शिक्षकांचे पगार झालेत का, शाळांची अवस्था काय आहे, आणि तुम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती कुठल्या आधारे करताय, हा संपूर्ण गोषवारा काल आम्हाला त्यांच्याच माध्यमातून मिळालाय. हे मी काढलेले प्रिंट आउट नाहीयेत 1968 पासूनचा. त्यामुळे कुठलाही दाखला दिला तरी त्याची संपूर्ण सविस्तर, हे आता एवढं मोठं इथे सांगता येणार नाही, परंतु गोषवारा आहे. आणि तुम्ही कुठलीही गोष्ट सांगितली ती आम्ही त्यांच्याकडनंच काल घेतली. एक गोष्ट नक्की यातनं दिसते आहे आणि मला नवल वाटतंय की ही जी शिवसेना शिंदे गट आहे, जे सन्माननीय बाळासाहेबांचं नाव घेतात, बरं. आज त्यांनी आणि शिवसैनिकांनी मराठी करता, मराठी भाषेकरता, जरी आम्ही आता पक्ष विरोधी असले तरी सुद्धा आज सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, आज महाराष्ट्र असेल किंवा देशात असेल, ते जर असते तर या सरकारची किंवा शिक्षण मंत्र्यांची हिंमत झाली असती का. आणि आतापर्यंत मला वाटतं अजितदादांनी याला पाठिंबा दर्शवला आहे, सर्वांनी पाठिंबा दर्शवलाय. मग जे सतत म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे सन्माननीय विचार पुढे घेऊन जातो आहोत, त्यांचा आतापर्यंत कुठलंही उत्तर का आलेलं नाहीये. असं काय अडलंय, अशा का ते घरंगळत जात आहे त्या हिंदी भाषेकरता. आणि कृपया कोणी हे सांगण्याचा प्रयत्न करू नये की ही सक्तीची नाहीये. मी याचं नंतर सविस्तर उत्तर देईन तुम्हाला असेल तर. बरोबर आहे. कारण अविनाशजी, तुमच्याकडे जो ज्या पत्रामध्ये नमूद केलेले आणि काही हायलाइटर पॉइंट्स आहेत ते तर महाराष्ट्राला आज कळायलाच हवेत की असं का म्हणालेत अविनाश अभ्यंकरजी की तळपायाची आग मस्तकापर्यंत जाईल. या विषयावरती तर मी येणारच आहे, मात्र तत्पूर्वी मी अखिल चित्रे आपल्याकडे येतो. अखिलजी, एका बाजूला आवाहन प्रति आवाहन ते सगळं जाऊन आता अखेर मोर्चात तरी एकत्र येण्यासंदर्भामध्ये सहमती झाल्याचं दिसून येत आहे. मग हिंदी विरोधी नेमकं कोण आहे, हा सामना खरोखरच या ठिकाणी सरकार विरोधात इतर पक्ष आहे की मराठी विरुद्ध हिंदी आहे, हे महाराष्ट्राला समजावून सांगा अखिलजी. ज्या लोकांनी हिंदी लादण्याचा प्रयत्न केलेला आहे, हिंदी ते लादतायत. आता पहिलं ते प्रयत्न करत होते फ्रंट डोअरनी,
जसं आता अभ्यंकर साहेबांनी सांगितलं की पहिलं त्यांनी एक GR काढला, मग तो GR मागे घेतला आणि सर्वसाधारण शब्द टाकला. सर्वसाधारण शब्द टाकून तो मागच्या डोरनी एंट्री करायचा प्रयत्न करत होते. पण त्याला देखील महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी, जबाबदार पक्षांनी आणि सर्व मराठी प्रेमींनी त्याला लाथाडलेलं आहे. ते काय त्यांनी मान्य केलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी एक परत खटाटोप करायचा प्रयत्न केलाय आजच, म्हणे मौखिक शिकवणार. आता हे नवीन नवीन शब्द पण घेऊन येत आहेत. आता इथे मुलांना 3 भाषा पहिलीत हे शिकणं का कंपल्सरी आहे, तर त्यांचं म्हणणं काय, माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले ते पण माध्यमांसमोर, की NEP मध्ये असं म्हटलंय. आता अभ्यंकर साहेबांकडे सगळे कागदपत्र आहेत. काल PDF देखील मी पण या चॅनलद्वारे दाखवलेलं, की कुठे NEP मध्ये असं लिहिलंय की पहिलीपासून 3री भाषा करण्यात यावी, कुठेच लिहिलेलं नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण जर आपण पाहिलं तर त्याच्यात पण म्हटलेलं आहे की आपण हे 5वी नंतर किंवा 6वी नंतर 3री भाषा इंट्रोड्यूस करावी. त्याच्या आधी आपण काय करायचं आहे, तर जी काय मातृभाषा आहे ती त्या मुलांना नीट लिहायला किंवा वाचता आली पाहिजे, या प्रकारचं शिक्षण देण्यात यावं. आता हे खूळ कोणाच्या डोक्यात आलं आणि हे का आलं, का त्यांना वाटलं की महाराष्ट्रात हिंदी ही पहिलीपासून आणि नंतर आता हिंदी नाही म्हणे सगळ्या भारतीय भाषा. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी अट काय टाकली, तर 20 मुलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कसं काही करून हिंदी भाषा ही लादायची. आणि जर हिंदी भाषा तुमचे जे कोण सो कॉल्ड गॉडफादर दिल्लीत बसलेत आणि त्यांना वाटतं की हिंदी इकडे करण्यात यावं, तर मग ते हिंदी इकडे करायचं आहे. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव घेऊन त्यांच्या विचारधारेवर काम करतात असे म्हणणारी माणसं, त्यांचे शिक्षण मंत्री आहेत, त्यांचे शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांना कोणता असा झटका आला किंवा कोणतं असं त्यांनी कागदपत्र बघितलं की ज्याच्यात त्यांना हिंदी करावं असं वाटलं. पहिलं हे सांगणं त्यांना गरजेचं आहे. नाहीतर हे जे काय बाळासाहेबांच्या नावाचं जे काय ते मिरवतात ना, हे आधी त्यांनी बंद करावं. हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे कळणं गरजेचं आहे. अखिलजी, सरकारला हा नियम किंवा अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सर्वपक्षीय नेत्यांशी का चर्चा झाली नसावी? का असं होतंय की शिक्षण मंत्री विरुद्ध इतर पक्षाचे सगळे नेते त्यांची मनधरणी करण्याची वेळ आलेली आहे? सरकारतर्फे मी उत्तर घेणारच आहे, मात्र तत्पूर्वी ॲडव्होकेट जयश्री पाटील मी आपल्याला विचारेल, गुणरत्न सदावर्तेंनी ज्या प्रकारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की एका बाजूला मोर्चे काढूच नये, मोर्चे काढले तर मात्र अटक व्हावी, अशा प्रकारचा नियम नेमका काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय? आपण हिंदीच्या बाजूने आहात की मराठीच्या विरोधात आहात? जयश्रीजी. हे पहा, गुणरत्न सदावर्ते साहेबांचीच ती भूमिका नाही, तर ती माझी देखील भूमिका आहे. मी देखील पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिलेली आहे आणि DG पोलीस यांना सुद्धा मी तक्रार दिलेली आहे. सर्वप्रथम ऐका, हे दिशाभूल केली जात आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही संपूर्ण भारत देशासाठी बनलेली पॉलिसी आहे आणि त्याच्यामध्ये 3 भाषा शिकवल्या जाव्यात हे नमूद केलेलं आहे. मग असं असताना बालमनावर अत्याचार, मी तर म्हणते बालकांवर अत्याचार आहे. 1 ते 10 वर्ष म्हणजे पहिली ते 10 जे पहिले 10 वर्ष आहेत ते मुलं जे आहेत त्या अनेक भाषा शिकू शकतात. त्यांच्यामध्ये ब्रेन IQ खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि ते मल्टिपल लँग्वेज शिकू शकतात. आणि हिंदी जी भाषा आहे ती आपल्या देशाची मातृभाषा आहे आणि मुलांना लहान वयापासून ते भाषा अवगत थोड्याफार प्रमाणात झालेलीच असते, कारण ते कार्टून वगैरे बघतात किंवा मग ते अपरिचित असतात. जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला सांगते ही हिंदी जी भाषा आहे हे दुसऱ्या क्रमांकावर येणारी भाषा मला दिसते. आणि असं असताना हे जे कुफाण रचलं जात आहे, हे जे राजकारण लहान मुलांच्या जीवावर केलं जात आहे, याला आमचा सक्त विरोध आहे. का राज ठाकरे, माहित नव्हतं का तुम्हाला? तुमच्या भावानीच ही पॉलिसी, जेव्हा तो रिपोर्ट आलाय या पॉलिसी लागू करण्यासाठी, उद्धवचं सरकार असताना त्यांनीच हे रिपोर्ट म्हणजे जे ऍक्सेप्ट केलेलं आहे ना, पण त्यावेळेस तुमचा आवाज नाही निघाला का? त्यावेळेस तुमची बोबडी बंद झाली होती का? हे चुकीचं आहे. हे बघा, राजकारण करा. राजकारणाच्या ठिकाणी लहान बालकांमध्ये आणि शिक्षणामध्ये जे बालक उद्या या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे, त्या बालकांसोबत खेळू नका. आमची वॉर्निंग आहे तुम्हाला. असं करणं चुकीचं आहे. आणि आंदोलन नेमका इशारा कुणाला आहे जयश्रीजी? संविधानिकरित्या तुम्ही आंदोलन करू शकता. माझा राज ठाकरेंना इशारा आहे,
उद्धव ठाकरेंना इशारा आहे. हो, इशारा अरे देऊ तुमचे नका. दोन पहिला धोकी तुम्हाला कशी वाजवता शिक्षणाचा तुम्ही? अभाव आहे असं दिसतंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पहिलीपासून करायचंय कुठे लिहिलेलं आहे? आणि दुसरा प्रश्न, तुम्ही सन्माननीय उद्धव ठाकरेंबद्दलचे काय बेछूट आरोप इथे आता केलेले आहेत की त्यांनी हे लागू केलं तर जरा तुमचं शिक्षण जरा कमी दिसतंय. नुसता काळा कोट, जो काळा चष्मा घातलाय ना, तो काळा चष्मा घाला आणि जरा काळी अक्षर वाचायची सवय करा. जरा समजून घ्या की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि समजत नसेल तर कुठल्या तरी चांगल्या शिक्षक आपलं तज्ञाला विचारून घ्या आणि नंतर बोला. उगीच आहे ना चीप पब्लिसिटीसाठी प्रत्येक गोष्टीत ज्यात तुम्हाला समजत नाही तिकडे येऊन तोंड घालू नका. हा, महाराष्ट्र समोर नुसतं इकडे काय कॉमेडी शो साठी नाही बसलेलो आपण, महत्वाच्या विषयावर बसलेलो आहे. तर तुमचा कॉमेडी शो आहे ना दुसरीकडे करा जाऊन. तुम्हाला जर माहित नसेल ना एखाद्या विषयावर तर त्या विषयावर बोलू नका. एनईपी मध्ये म्हटलेलं आहे ना, असं बेछूट जे तुम्ही बोलताय दाखवा. एनईपी मध्ये कुठे लिहिलेलं आहे? पहिलीपासनं कुठे लिहिलेलं आहे? कधी उद्धव साहेबांनी ते मंजूर केलेलं दाखवा. जरा माहित नसेल ना तर जरा माहिती घेऊन बोलत जा. निश्चितच आहे. एनईपी बद्दल जसं आपण म्हणतोय, मला एक विचारायचं आहे, अविनाशजी अभ्यंकर हा इशारा थेट राज ठाकरेंना दिल्यानंतर तरी मोर्चा संदर्भात काही विचार होईल का, की मोर्चा त्या ठिकाणी निघणारच? अविनाशजी, हा विषय गंभीर आहे. जर चर्चा गंभीर असेल तर मी बसीन. निश्चित आपल्याला गंभीर चर्चाच करायची. अविनाशजी, मला बाकीच्या गोष्टींमध्ये शून्य इंटरेस्ट आहे. तिथे विश्वासजींसारखे मान्यवर बसले, सर्व पक्षांची लोक बसलेत. मतांतर असू शकतं. आरडाओरडा असेल तर माझी बसण्याची शून्य इच्छा आहे. राज ठाकरे काय लाडूबा आहे का? नाही, आपल्याला निश्चित आपण टेलिव्हिजन वरती बोलतोय, आपल्याला सगळ्यांचा मान राखणं हे अनिवार्य आहे. जयश्रीजी, मी आपल्याकडे येईलच. विश्वास पाठक, आपल्याकडे येऊन मला प्रश्न विचारायचा आहे. राज्यातली राजकीय परिस्थिती काय होत चाललेली आहे हे पाहत असताना सरकार याबाबत काय निर्णय घेणार आहे? शिक्षण मंत्री या संदर्भातला काय निर्णय घेणार आहे? मनधरणी करता शिक्षण मंत्र्यांना एकट्याला जावं लागतंय का? सरकारचा निर्णय काय या संदर्भातला? विश्वासजी, स्टँडअप कॉमेडी एकट्याचं करा. काय चाललंय? जयश्रीजी, मी आपल्याकडे पुन्हा येईल. विश्वास पाठकजी, मला सरकारतर्फे उत्तर हवंय. ट्राय टू बी अ गुड लिस्नर. पब्लिसिटीसाठी टीव्ही ऐकायला शिका जरा. काय माहितीये काय ना, शिक्षणाचा अभाव असलेल्या व्यक्तीला मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, मी आपल्याकडे येईल. विश्वास पाठकजी, सरकार म्हणून आपण नेमकं काय करणार? एटिकेट्स असतात. एका मंत्र्यांना तुम्ही बोलताना म्हणतात ते 5वी शिकलेले आहेत. अरे वैयक्तिक कशाला जयश्रीताई, मी आपल्याकडे येणार आहे. मला विश्वासजी, सरकार म्हणून आपल्याकडनं उत्तर पाहिलीत का तुम्ही? हा निर्णय 5वी शिकलेल्या माणसापेक्षा सुद्धा कमी आणि चुकीचा घेतलेला आहे. विश्वासजी, मला 1 मिनिट द्या, मी आधी बोलतो, मग आपण कृपया मला करेक्ट करा. मगाशी आता काय जे काय दाखले दिले गेले हे माझ्याकडे महाराष्ट्र शालेय शिक्षण भाषा धोरण आणि हे रेखावर साहेबांनी दिलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये. खोटं बोला पण रेटून बोला, ओरडून बोला हे चालणार नाही. जे बोलायचं ते अभ्यासपूर्ण बोला. मतांतर असू शकतं आणि एकेरीची भाषा मलाही वापरता येते, परंतु आम्हाला सन्मान्य राज साहेबांनी स्त्रियांचा आदर करायला शिकवलेला आहे. नाही तर भाषेची पातळी आम्ही सोडू शकतो. जी चर्चा असेल ती नम्रपणे आणि चांगल्या पद्धतीत झाली तर आपण करूया. याच्यामध्ये 1968 पासून 1968, 1986, 2020 आता 4.13 3 भाषा सूत्र इथे लिहिलेलं आहे. तुम्हाला वाचून दाखवतो. या सूत्रामध्ये आता अधिक लवचिकता असेल. कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. विद्यार्थ्यांना शिकवायच्या भाषा संवर्धित राज्ये आणि अर्थातच विद्यार्थ्यांच्या पसंतीवर आधारित असेल. हे तुम्हाला आता मी थोडक्यात दाखवलेलं आहे आणि हे 18/6/2025 पत्र आहे. ओरडणं सोपं असतं, अभ्यासपूर्ण बोललेलं चांगलं असतं. लक्षात ठेवा. बरोबर आहे. आपण जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत अविनाशजी, हायलाइट पॉइंट्स नेमके काय आहेत, त्याचबरोबर सरकार या चिघळत चाललेल्या परिस्थितीकडे नेमकं कशा प्रकारे पाहणार आहे, मी या सर्व मान्यवरांकडे येईल. आपण पुन्हा एकदा थेट मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. विश्वास पाठकजी, जसं पॅनलमध्ये विविध पक्षांची विविध मतं येताना दिसत आहेत, गुणरत्न सदावर्ते असतील, जयश्री पाटील असतील, त्यांनी देखील आपापलं म्हणणं मांडलेलं आहे. मात्र सरकार नेमकं काय करणार आहे? कारण एका बाजूला शिक्षण मंत्री या विषयावरती एकटे पडलेत का? सरकारचा निर्णय असेल तर इतक्या विरोधानंतरही तो निर्णय राज्यामध्ये लागू करणार का? विश्वासजी, मुख्यतः तुम्हाला आणि सर्व सन्माननीय प्रवक्त्यांना मी विनंती करतो की मला आता सरळ बोलू द्या. मी तुमच्या सगळ्यांचं ऐकलेलं आहे, 20 मिनिटं ऐकलेलं आहे. मला फक्त 3 ते 4 मिनिटं हवे आहेत. बोला ना. विषय असा आहे की हिंदीची सक्ती केल्या जात आहे का? तर हिंदीची सक्ती केल्या जात नाही आहे. त्यामुळे हा जो प्रोपोगंडा आहे हाच मुळामध्ये चूक आहे. आता कसं आहे की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकवाव्या की नाही, तर याच्यासाठी आपण डॉक्टर माशेलकरांची समिती बसवली होती. रघुनाथजी माशेलकर आपल्यापेक्षा नक्कीच
जास्त उन्हाळ्या पावसाळ्यात पाहिलेलं आहे. त्या समितीमध्ये होते सुखदेव थोरातजी, गणेशजी देवी, विजय पाटील, विजय कदम, अनेक लोक होते. आणि त्यांनी असं सांगितलं की 1ली ते 12वी आणि इव्हन पोस्ट ग्रॅज्युएशनला देखील 3 भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश शिकवावी. त्यांनी विद्यार्थ्यांचा फायदाच आहे. आणि या रिपोर्टला स्वीकृती दिली तत्कालीन मुख्यमंत्री आपले उद्धवराव ठाकरे. उद्धवजींनी त्याला संमती दिली. त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक मंत्री आदित्यजी ठाकरे काय बोलले हे जरा ऐका. आमचं मत स्पष्ट आहे. मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल, जसं सिंगापूर मॉडेल घेतलं, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झाले. तसेच आपली मुंबई, आपल्याला महाराष्ट्र तेवढंच. मराठी विषय लक्षात आला, मी पूर्ण ऐकत नाही. तर आता विषय असा आहे की मनसेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे उभाटाला हे विचारतील की कधी तुम्ही इफ्तार पार्टीमध्ये जाता, कधी उत्तर भारतीय यांचं संमेलन भरवता, मुसलमानांचे मतं घेता, आणि परत तुमच्या जेव्हा लक्षात आलं की नाही आता राज ठाकरे मराठीचा मुद्दा घेऊन चाललेले आहे, तर तुम्ही फरफटत चालल्यात. मला उद्धव ठाकरेंच्या विचारांमध्ये जो काही परिवर्तन झालं आहे, मे बी बिकॉज ऑफ पॉलिटिकल कंपल्शन्स, परिवर्तन असं झालं आहे की 7 तारीख त्यांनी ठरवली होती, राज ठाकरेंनी 5 तारीख ठरवली होती. राज ठाकरेंना मेसेज गेला की मोर्चा 5 तारखेलाच निघेल, आणि यांनी फरफटत ती गोष्ट स्वीकारली. एकीकडे हे पॉलिटिकल कंपल्शनचं आहे, कॉम्प्रोमाइजचं हरकत नाही, बदल जर होत असेल तर व्हावाच. मात्र याच्यामध्ये दुटप्पीपणा कसा आहे बघा, की तुम्हाला पहिलीमध्ये विद्यार्थ्याला जेव्हा आपण भाषा शिकवणार आहे तर शिक्षण हे मराठीतच द्यायचं आहे. भारतीय जनता पक्षाची सरकारची देखील भूमिका आहे, शिक्षण मराठीतच द्यायचं आहे. आणि भाषा म्हणून जर हिंदी शिकवायची असेल तर हिंदी भाषा शिकवायची आहे, शिक्षण हिंदीत द्यायचं नाही आहे. तर मग आपण ज्याचा विचार करतो आहे तो मराठीमध्येच केला जाईल. आणि मला सांगा, जेव्हा आपण त्याला शिकवू तेव्हा केवळ फक्त इंग्लिश आणि मराठी एवढाच विषय नाही आहे, त्याला तिसरी भाषा आपण जेव्हा जोडतो आहे तेव्हा इतका गदारोळ निर्माण होत आहे. मला सांगा, पहिलीच्या विद्यार्थ्याला फक्त 2च विषय शिकवणार आहेत का? त्याला अजून 4-5 विषय शिकवणार आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहे, नृत्यकला आहे, आर्ट्स आहे, बऱ्याच गोष्टी आहे. मग कम्प्युटर आणि मोबाईल सारख्या तर गोष्टी आहेतच. विद्यार्थ्यांमध्ये अफाट शक्ती असते आणि तिसरी भाषा शिकवून तसं नुकसान होत नाही. NEP-मध्ये काय लिहिलं आहे काय नाही, अविनाशजींचा मी पूर्ण सन्मान राखतो, त्यांनी ते कागद दाखवायची आवश्यकता नाही, ते जे म्हणतात ते खरंच आहे. मात्र मला सांगा की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू हे जर राज्य सोडले तर सर्व राज्य 3 भाषा शिकवतात आहे. आपण सर्व 3 भाषा शिकवून पुढे झालेलो आहे. आता ती पहिलीत सुरू केली काय, तिसरीत केली काय किंवा 5वीत केली काय, खरोखरच तरी इतका फरक पडतो का? मला असं वाटतं की हा फक्त एक राष्ट्रीय मुद्दा आहे. इलेक्शन जवळ आलेला आहे, तर मनसेने तो बरोबर मुद्दा उचललेला आहे. मनसेचा जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर इलेक्शनच्या आधी अतिशय चांगल्या प्रकारे ते वातावरण सेन्सिटाईज करतात, सभांना गर्दी निर्माण होते. मात्र त्याच्यात तसं काही होत नाही. राहायला प्रश्न उभाटाचा पूर्णपणे दुटप्पीपणा आहे आणि ते फरफटत चालले आहेत. बरं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठेतरी फरफटत चालली आहे, तर याला राजकीय मुद्दा हा मनसेना आणि खास करून राज ठाकरे यांनी केलेला आहे असं ज्यावेळेला विश्वास पाठक म्हणतात, त्यावेळेला दोन्ही पक्षांचं म्हणणं आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात असलेल्या जयश्री पाटील, विश्वास पाठक यांनी सरकारची बाजू मांडत असताना कशा प्रकारे फक्त राजकीय अजेंड्यापुरती काही राजकीय पक्ष या सर्व गोष्टींचा वापर करून घेत आहे का? अखिल चित्रे, मी आपल्याकडे येईल. अखिलजी, नेमकं असं काय घडतंय की आज एकत्र येण्याची वेळ येते, मात्र त्याकडे राजकीय अजेंडा म्हणून पाहण्याची वेळही आलेली आहे? अखिलजी. पाठकजींना अत्यंत नम्रपणे मी फक्त काही फॅक्ट्स त्यांच्या समोर मांडतोय, कारण काय चुकीचं जाऊ नये महाराष्ट्रासमोर. सन्माननीय रघुनाथ माशेलकरजींच्या नेतृत्वाखाली जे काय समिती नेमण्यात आली होती, त्याचं जे काय अहवाल आलं ते उद्धव ठाकरे साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे तिथपर्यंत. पण त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंटेशन सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केलं का, ते इम्प्लिमेंटेशन झालं का, हे देखील महाराष्ट्राला सांगणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. एखादा अहवाल आला म्हणून इम्प्लिमेंटेशन झालंच असं होत नसतं. दुसरी गोष्ट, ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अभ्यंकर साहेब 4.13 पॅरावर गेले, पण त्याआधी 4.12 मध्ये जे पाठक जी तुम्हाला फक्त
माध्यमातून या सांगतो मी की 4.12 मध्ये तिथे लिहिलेलं आहे स्टुडंट्स विल बी थॉट इन द मदर टंग और लोकल लँग्वेज टिल ग्रेड 5 अँड प्रेफरेबली टिल ग्रेड 8. तर मला कळत नाही मग जर 5th सांगितलं तर फर्स्टचं हे कुठून आलं? विरोध 3 भाषेच्या धोरणाला नाही आहे. आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी जे काय तुम्ही व्हिडिओ थांबवला सांगून त्याचं पुढचं तरी चालवलं तर काय हरकत नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या भाषा जास्तीत जास्त भाषा सगळ्यांना याव्यात. आता मला देखील अनेक भाषा येतात, अभ्यंकर साहेबांना देखील येत असतील, पण आम्ही तर 5वी नंतरच शिकलो ना हिंदी. आणि आज तर लहान लहान मुलांना देखील हिंदी चित्रपट बघून कार्टून बघून सगळ्यांनाच आता हिंदी येतं. तुमचा हा जो काय मनसुबा आहे पहिलीपासून हिंदी लादायचं आणि जे काय लहान लहान मुलं आहेत, माझी मुलं देखील आज शाळेत शिकतात, तुम्ही पहिलीपासून त्यांना ABCD शिकायला त्रास होत आहे, त्याच्यात मराठी शिकणार ते त्यांची मातृभाषा शिकणं गरजेचंच आहे. तुम्ही का हिंदी किंवा इतर जे काय दुसऱ्या भारतीय भाषा आहे लादायचा प्रयत्न करताय? मूळ मुद्दा हा आहे, आपण मुद्द्यावरनं भरकटतोय. ह्याचा राजकीय अर्थ किंवा राजकीय गणित जे काय करायचं आहे ना तर ते भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे आणि हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय की इतर पक्ष मोर्चे काढतायत, मनसेवर आरोप करताय, शिवसेनेवर आरोप करताय, तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? तुम्हीच संधी निर्माण केली की मोर्चा काढून हा विषय तुम्हाला रोलबॅक करायला लावण्यासाठी आणि त्याच्यानंतर असे कॉमेडी सरकारचे माउथपीस तुम्ही सरकारच्या माध्यमातून ठेवलेले आहेत आम्हाला थांबवण्यासाठी. तुम्ही कोणालाही आणलं ना तरी मराठीच्या मुद्द्यावर आम्ही पाठी हटणार नाही आणि तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही. काय करायचंय ते तुम्ही करा, तुम्हाला आव्हान देतो या चॅनलच्या माध्यमातून. बरं अविनाशजी, एका बाजूला राजकीय अजेंडा करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत असल्याचा जो सरकारकडनं आता आरोप करण्यात आला, विश्वासजी पाठकजी जे म्हणाले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का की प्रत्येक निवडणुकीच्या आधी राज ठाकरे असतील किंवा मनसे असेल हे मुद्दाम करते, याच्याशी तुम्ही सहमत आहात का की खरोखर मराठी माणसासाठी एकत्र येण्याचा हा निर्णय घेण्यात आला आणि मोर्चा निघणार आहे? अविनाशजी, मी थोडं सविस्तर उत्तर देईन. पहिलं म्हणजे असं आहे की हा राजकीय अजेंडा नाहीये, तर शिक्षण मंत्रालयाला झटका आणि त्यांनी होणारा दोन वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलाला त्रास बोलणार नाही. येतो जयश्रीजी आपल्याकडे येईल, आपल्यालाही मी पूर्ण वेळ देणार आहे. बोलणार नाही, मी आपल्यालाही पूर्ण वेळ देणार आहे. जयश्रीजी मी आपलाही मुद्दा समजून मध्ये बोलल्या तर मी बोलणार नाही, मी बोलणारच नाही. निश्चित मी आपल्याला वेळ देणार. अविनाशजी बोला. त्यांना शांत राहायला सांगा तर मी बोलेन. आम्ही कायद्यावर बोलतो, आम्ही पॉलिसीवर बोलतो. जयश्रीजी मी आपल्याकडे येणार आहे, मी आपल्याला पूर्ण वेळ देणार आहे. अविनाशजींचा मुद्दा पूर्ण होऊ दे. बोलत राहा. अविनाशजी बोला. झालं त्यांचं? कुठलाही अजेंडा नाहीये. ज्याला मराठी भाषेबद्दल अभिमान आहे, ज्याला महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान आहे, त्याच्याकरता राजसाहेबांनी हा जी तिसरी भाषा हिंदी हा जो ते मानेच्या मागून घास घेतायत त्याच्याकरता केलेला हा विरोध आहे. बरं, हे सन्मान्य रेखावार संचालक पुणे ही काल जी बैठक झाली यामध्ये काय लिहिलंय? 18/6/2025 सर्क्युलर ऑलरेडी मुंबईतील अनेक शाळांना आलेला आहे. बरं, तुम्हाला वाचून दाखवतो. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 नुसार पहिली मराठी स्तर 1, दुसरी इंग्रजी स्तर 2, तिसरी हिंदी अथवा इतर राजकीय भाषा. हिंदी लादत नाही आहेत ना, मग हिंदी अथवा इतर राजकीय भाषा का? कशासाठी? काय कारण आहे? पुढचं पान आणि माझं नाही आहे फाइंडिंग, हे सन्मान्य रेखावार साहेबांकडनं प्रिंट आउट घेतलेलं त्यांनी दिलेला फोल्डर आहे आम्हाला अभ्यास करायला. काय लिहिलंय? सदर निर्देश हे इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंमलात राहतील. इयत्ता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यातील निर्देश बंधनकारक राहतील. आणि सर्वात याच्यामध्ये अकलेची दिवाळखोरी अशी आहे आणि आम्हाला यातली पळवाटही कळते. मला हे कोण तज्ञ आहेत ह्या समितीचं नाव जरा मला मिळालं तर बरं होईल. बरं, की 12 नंबर हे त्यांचंच पान आहे. मी परत सांगतोय, सन्मान्य रेखावार साहेबांचंच पान आहे. मेंदू विज्ञान व बालमानस शास्त्रानुसार 2 ते 8 वयोगटातील मुलांमध्ये भाषिक कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असते. कृपया मला या समितीचं नाव सांगा, ह्यातले तज्ञ कोण आहेत ते आम्हाला सांगा. कारण 2 वर्षाच्या मुलाला डायपर सुद्धा घालता येत नाही. आई वडील, आजोबा, आजी, घरातली लोक यांची ओळख करून द्यायला लागते. तो बोबडे बोल सुद्धा बोलायला लागलेला नसतो, थोडेफार शब्द उच्चारायला लागलेला असतो. अहो, तुमच्या राजकारणाकरता मी उलट म्हणतोय, हिंदी भाषेवरून हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक हा ह्याला कुठेतरी एक त्यातनं मार्ग काढताना ते दिसत आहेत.
आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे कुठलंही राजकारण करत नाहीत. ते मराठी करता, मराठी भाषेकरता, मराठी अस्मितेकरता 100 पेक्षा जास्ती केसेस घेतलेल्या आहेत. आता 14 क्रमांक हे बघा, क्रेडिट स्कोर मी ऐकतोय 3-4 दिवस. क्रेडिट स्कोर काय लिहिलंय? हिंदीच का? आम्ही जे म्हणतो ना हिंदी नाही लादायची. काय आहे, एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय किंवा कला शिकलेल्या आहेत, एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय किंवा कला शिकलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी किती वेळ दिलेला आहे, यावरून त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षणासाठीचे पॉइंट्स मिळण्याची व्यवस्था होणार आहे. मग इथे या टाइम टेबल मध्ये 2 मिनिटं द्या, नंतर मला पाहिजे जायला सांगा. मग या ठिकाणी हिंदी अथवा इतर भाषा हे का लिहिलेलं आहे? आणि एक लक्षात घ्या, सन्माननीय पंतप्रधान जे चांगलं करतात त्याला राजसाहेब ठाकरे चांगलंच म्हणतात. लोकसभेला जेव्हा त्यांना वाटलं त्यांनी उत्तम काम केलेलं आहे, तेव्हा भाजपनी अतिशय सन्मानाने, सन्मान्य पंतप्रधानांनी अतिशय सन्मानाने आणि सन्मान्य राजसाहेबांना शिवतीर्थावरती सोबत भाषण करायला बोलवलं होतं. त्यामुळे राजसाहेब ठाकरे कोण आहेत ना हे या संपूर्ण देशाला माहिती आहे, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला माहिती आहे. फक्त सत्तेतलं यश आणि अपयश ह्याच्यावर त्या माणसाचं कर्तृत्व ठरत नसतं. परंतु आमच्याकडे संपूर्ण अपयश असून सुद्धा आम्ही हरतोय, होय आम्ही हरतोय, पण ही एक फेज आहे. भाजप त्यातनं सुद्धा गेलेला आहे. सन्मान्य वाजपेयी जे असतील, अडवाणी जे असतील, 2 पासून असते 300, 350, 350 शेवटचं संपवतो गेलेले आहेत, लक्षात घ्या. परंतु लोकांना का वाटतं यांच्याकडे यावं? का सगळ्या मंत्र्यांना वाटतं यांच्याकडे यावं? का असं वाटतं की हा माणूस आपला मित्र असला पाहिजे? तर चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट आणि राजकीय स्वार्थाचा विचार न करता जे मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस आणि जे 106 हुतात्म्यांनी या महाराष्ट्राकरता बलिदान दिलेलं आहे त्याच्याकरता राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक हे कटिबद्ध आहेत. त्यांच्यावरती 100हून जास्ती केसेस आहेत. कार्यकर्त्यांनी लाटाकाट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलेले आहेत. नुसती टीका करणं सोपं असतं, तोंड दिलंय म्हणून लोक टीका करतात. परंतु आमचं ओपन चॅलेंज एकदा तुमच्या माध्यमातून डिबेटला बसवा. मग मनसेनी केलेली आंदोलनं आणि त्याला मिळालेलं यश, मग ते टोल पासून कुठपर्यंतही असो, आम्ही तुम्हाला सांगतो कुठल्या माध्यमातून काय झालंय. आणि जे द्याल ते मी जसं पुराव्यानी बोलतोय तसं पुराव्यानी साबित करा. मला फक्त एवढंच म्हणायचंय, राजकारणाकरता त्या चिमुकल्यांच्या मेंदूशी खेळू नका. आणि ह्याच्यामध्ये जर कला लिहिलेला आहे तर ह्याचा अर्थ असा आहे, अहो इथे टाइम टेबल काढलंय, हो इथे विशाल टाइम टेबल आहे. टाइम टेबल R1, R2, R3, व्हॉट यू मीन बाय दिस? आणि कुठली विषपट संख्या, कशाबद्दलची विषपट संख्या? हो ह्यांच्याकडे शाळा नाहीयेत. आता तुम्हाला स्पष्ट सांगू का, दादरला एक शाळा आहे. दादरला एका वर्गात 1ली ते 8वीचे वर्ग बसतायत आणि हे शिकवणार आहेत विद्वान. मग आमची भाषा बदलते, लक्षात ठेवा. तुमच्या राजकारणाकरता तुम्ही कोणाशी खेळताय? त्या चिमुकल्यांशी. आपलं राजकारण आपल्याकडे हो. म्हणून राजसाहेबांनी हा झेंडा विरहित परंतु मराठीचा अजेंडा घेऊन पूर्ण ताकदीने सर्व पक्षांना आवाहन केलेलं आहे. आणि माणूस खरा आहे म्हणून सर्व पक्ष आम्ही एकत्र या मराठी अविनाशजी, म्हणूनच एका बाजूला कुठल्याही प्रकारचा झेंडा नव्हे मात्र अजेंडा मराठी या निमित्तानं मोर्चे काढायला सुरुवात होतेच आहे. सगळ्यांचं लक्ष 5 तारखेकडे लागलेलं आहे. मात्र ज्या प्रकारची सविस्तर माहिती आपण दिली तशाच प्रकारचं सविस्तर उत्तर ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्याकडून देखील महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि होणारं जे संपूर्ण राजकारण आहे या राजकारणाच्या पाठी नेमकं कोण आहे, कारण भविष्य हे चिमुकल्यांचं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचं येणारं पुढचं आयुष्य हे आपल्या शैक्षणिक धोरणांवरती अवलंबून आहे. ॲडव्होकेट जयश्री पाटील मी आपल्यापासून करणार आहे. जयश्रीजी, एका बाजूला आपणही मोर्चे आणि त्या संदर्भातल्या असलेल्या गोष्टींना विरोध करताना दिसताय, दुसरीकडे राजकीय पक्षांवरती आपण सातत्यानं टीका करताय. मात्र लहानगे चिमुडे हे आता या राजकारणाच्या केंद्रस्थानी का? कारण जी काय एज्युकेशन पॉलिसी आपण सगळे मिळून ठरवणार त्यावरती भारताचं पुढचं भविष्य आहे, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आहे आणि त्यासाठीच सर्व राजकीय पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. मग विरोध का? हे बघा विशाल, मला आधी ते आपले म्हातारे आजोबा आहेत ना कोण, मला त्यांना आधी उत्तर द्यायचं. ते मला म्हणाले की मी ओरडते. मला वाटतं त्यांना जास्त अभ्यासाची गरज आहे. मला साठी बुद्धी नाटी झाल्यासारखं बोलायचं नसतं. हे मीडिया आहे. मी तुम्हाला सांगते, ऐका, अतिशय शांतपणे तुम्हाला सांगते की बघा, अरे म्हातारे आजोबासाठी झाली नाटी, साती बुद्धी झाली नाटी. आता काय उड्या मारल्याने होतंय?
उगाच आपल्या काहीतरी बडबड करायची नाही. तुमचं ऐकून घेतलं ना जयश्रीजी, आता तोंडावर आपण लगाम द्यायचं थेट शिकवा. मुद्द्यावरती येऊयात, शिका. कारण वेळ कमी आहे, मला शिकायचं. सगळ्यांकडे जायचं. जयश्रीजी, मी मुद्द्यावरच येत आहे. आम्ही त्या शकतो. आजोबाला म्हणा जरा असो. तोंड बंद ठेव म्हणा. ऐकून घ्या. बोला बोला नाही नाही, जयश्री. बोल. हे पा मी म्हाताऱ्यांचा रिस्पेक्ट करते. मी तसं काही बोलत नाही. ऐकून घ्या तुम्ही. मला असं म्हणायचं, राज ठाकरेंना दिल्लीतल्या राजकारणातून नकारात्मक मार्ग मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांचं अस्तित्व शून्य झालेलं आहे. फक्त आत्ता राहिलेले जे त्यांचं राजकारण आहे ते गल्लीपुरतं मर्यादित मला दिसते कुठे कुठे. आता जे कुठेतरी पारावरती राज ठाकरे दिसतात ते राज ठाकरे तिथे सुद्धा दिसणार नाहीत. राज ठाकरे, तुम्ही खबरदारी घ्यावी. चिमुकल्यांच्या जीवावर राजकारण खेळू नका. तुमच्या भावानी माशेलकरांचा जो रिपोर्ट आहे त्रैभाषिकचा, तो रिपोर्ट मान्य केला, त्यावेळेस तुमच्या तोंडामधून का आवाज आला नाही? एवढं मोठं भाषण ते उद्धव ठाकरेच्या मुलांनी केलं, तेव्हा का तुमच्या तोंडातून आवाज निघालेला नाही? आत्ताच का तुमच्या तोंडातून आवाज निघतो? बघा, राजकारण करा, मोठ्यांसोबत करा, पण चिमुकल्यांच्या जीवावर करू नका. कारण चिमुकल्यांचा IQ आहे ना, तो IQ असं सांगतो, मी सायंटिफिक स्टडी केलेली आहे, माझ्याकडे क्वांटिफेबल डाटा आहे, त्याच्या आधारावर मी सांगते की लहान 10 वर्षापर्यंतच्या मुलांना मल्टिपल लँग्वेज ते आत्मसात करू शकतात. आणि कुठे सक्ती आहे हो? मराठी भाषेचा अनादर कुठे आहे? राजभाषा म्हणून ज्या सरकारने, सन्माननीय देवेंद्रजींच्या सरकारने मराठीचा गौरव केलेला आहे, अशा वेळेस तुम्ही काहीतरी मराठी म्हणून लोकांना चिथून देण्याचं काम करू नका. लोक आता सुज्ञ झालेले आहेत म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झालेले आहेत. तुम्हाला मी एक सांगते, माझा सल्ला तुम्हाला ऐकायचा असेल तर, नाहीतर तुम्ही पारावर देखील दिसणार नाही राज ठाकरे. कारण कुठेही सक्ती कोणत्याही भाषेची नाही. मराठी सोबत हिंदी याच्यासाठी शिकवली जावी, कारण हिंदी ही नॅशनल लँग्वेज आहे. आणि हिंदी भाषा जी आहे ती भारत देशातच नव्हे तर बहुतेक देशांमध्ये ती हिंदी भाषा आपण बोलली जाते, हे आपण पाहिलेलं आहे. मी तरी जगामध्ये कुठे गेले हिंदी तरी नॅशनल भाषा आहे, मला कुठून शोध काढला तुम्ही? हिंदी नॅशनल भाषा आहे, राष्ट्रीय भाषा आहे, शोध कुठून काढला तुम्ही? तुमच्या शिक्षणाचा अभाव आहे का तुला? तुम्हाला कळतंय काय बोलताय ते? शिक्षणाचा अभाव आहे का तुम्हाला? हिंदी राष्ट्रीय भाषा आहे, हा शोध तुम्ही कुठून काढला? बरं, ते त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. जयश्रीजी, जे आपण म्हणताय की हिंदी ही राजभाषा आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे का सांगा. जयश्रीजी, विरोध समजू शकतो. अविनाशजी, अखिलजी, आपल्याकडे येईल. जयश्रीजी, आपण पूर्ण करा. मी विरोध समजू शकतो. जयश्रीजी, पूर्ण करा. जयश्रीजी, आपण आपला मुद्दा पुन्हा मुद्द्यावरती येऊया. मला माझा मुद्दा पूर्ण करायचा आहे, प्लीज बोला. चला. माझ्या मुद्द्यावरती आहे, जेव्हा इथे काय चाललंय, इथे विषय चालला की तुम्ही तिसरी भाषा हिंदी घेताय. ठीक आहे, ही पॉलिसी जी आहे ती शासनाने अभ्यासपूर्ण मार्गाने ती पॉलिसी अंमलात आणलेली आहे. गावागावात, खेड्यामध्ये सगळीकडे आनंदाने सगळे मुलं जे आहे ती हिंदी त्यांना ऑलरेडी थोडी बहुत आत्मसात असते, ती आता चांगल्या प्रकारे शिकवत आहे. टीचरची सगळ्या लोकांची अरेंजमेंट झालेली आहे. आणि जेव्हा अंमलात आलेली असते पॉलिसी, त्यावेळेस मध्येच हे सगळं जे आहे, जे उद्भवलेलं आहे, तसं करता कामा नये. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. दुसरं अतिशय महत्त्वाचं मला हे सांगायचंय की उद्धव ठाकरे, तुम्ही तुमच्या राजकारणापुरतं बोला ना, तुम्ही तुमच्या मुद्द्यापुरतं बोला ना. माननीय मंत्र्यांची, शालेय मंत्र्यांची, शिक्षण मंत्र्यांचं तुम्ही 5वी शिक्षण काढताय, याच्यामध्ये मला समजते तुमचा किती अभ्यास आहे. अरे, उद्धव ठाकरे आणि तुम्ही किती एकत्र येऊन पटकलात, किती कुठूनही मोर्चे काढतो म्हणालात, तर ते मोर्चा निघणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. समजून घ्या, समजून घ्या. कायदा महत्वाचा असतो. म्हातारे बाबा, कायदा महत्वाचा असतो. म्हातारे बाबा, कायदा महत्वाचा असतो. साठी बुद्धी नाटी काही चालत नसते. कायदा महत्वाचा आहे. न्यायालयामध्ये कायदा महत्वाचा आहे. आणि कायद्यानुसार राज ठाकरे तुम्ही मोर्चा कुठे करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला आझाद मैदानातच यावं लागेल. महाराष्ट्राला आहे. तुम्हाला संविधानाचा अभ्यास आहे बाबा. अरे म्हातारे बाबा, अडवून दाखवा. म्हातारे बाबांना जरा बाजूला
जयश्रीजी 5 तारखेला ज्या वेळेला मोर्चा संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्या दिवशी तुम्ही आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते काय करणार आहात? जयश्रीजी कॉमेडी शो करतील कुठेतरी, लाईव्ह स्टँड अप कॉमेडी. हे बघा जयश्रीजी तो मोर्चा ऐकून घ्या. त्या म्हाताऱ्या बाबांना शांत बसा म्हणा, मी माझं उत्तर देते. मी निश्चित जयश्रीजी आपण म्हातारे बाबा बोलत नाहीये, तरुण अखिल बोलतोय. मी अत्यंत कायदेशीर बोलतोय. अखिल मजा येते रे, काय घेणं देणं आहे? तुम्ही अत्यंत गांभीर्यपूर्ण विषयाचा विनोद करून ठेवला. तुम्हाला काय घेणं देणं आहे? घ्या मग थोडं. जयश्रीजी मी आपल्याकडे येईलच, मात्र मला असं वाटतं की यावेळेला सरकारचं इंटरव्हेन्शन हे अतिशय गरजेचं आहे. स्वतःबद्दल जयश्रीजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. विश्वास पाठकजी मला एक सांगा, राज्यामध्ये ज्या वेळेला मोर्चे काढले जातील त्यावेळेला सरकार काय करताना दिसेल? या मुद्द्यावरनं जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याकडे महायुती काय पाहतेय, भाजप नेमकं काय पाहतेय? कारण निर्णय जर केंद्रातून असेल तर त्या केंद्रातल्या निर्णयाची अंमलबजावणी केवळ महाराष्ट्रात का, महाराष्ट्रातच यावरून घमासान का, इतर राज्यांकडे देखील आपण वळणार आहात का? विश्वासजी नाही बघा, हे जर मोर्चे निघाले तर ते शांततेने आणि डेमोक्रेटिक वेळी जे निघतील ते निघतील. त्याला अडवण्याचा काही प्रश्न नाही. त्यांचं काय म्हणणं आहे ते परत एकदा ऐकलं जाईल. मात्र मुद्दा असाच आहे की हे पॉलिटिकल यांचं हे सगळं प्रकार आहे हा. बघा भारतीय जनता पार्टीला देखील जसं अभ्यंकर साहेब म्हणाले 1984चे आमचे फक्त 2 खासदार होते. मात्र 95 आमचं सरकार आलं. 2009ला MLAचे 13 आमदार आल्यानंतर ते खाली खाली चालले. त्यामुळे कथनी आणि करणी याच्यामध्ये जर लक्ष दिलं, त्यामुळे नुसते मोर्चे काढून किंवा भाषण देऊन असं न करता भारतीय जनता पार्टी संघटनात्मकरित्या जसं काम करतं तसंच जर त्यांनी काम केलं तर एक चांगला विरोधी पक्ष म्हणून निर्माण होईल. राज साहेबांना नक्की चरिष्मा आहे, त्यांचं फ्युचर देखील चांगलं आहे. मात्र अशा प्रकारचा ॲडहॉक अप्रोच घेऊन काही साध्य होणार नाही. बरोबर. मात्र थेटपणे मला आपल्याला विचारावं असं वाटतं की एका बाजूला अविनाशजी मैत्रीपूर्ण संबंध असताना थेट देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्र्यांना फोन करूनही हा विषय संपू शकला असता. त्यासाठी मोर्चाची आवश्यकता का भासली? आपण मला विचारताय अविनाशजी? सॉरी, कारण मला काय वाटलं आम्ही ते 2 म्हातारे आजोबा बसलेलो आहोत. कारण मला वाटतं विश्वजींचं वय माझ्या एवढंच आहे, तर नक्की कुठल्या आजोबांना मला कळलं नाही. हा जर मला असेल तर 100% सन्माननीय फडणवीस साहेबांशी राज साहेबांचे उत्तम संबंध आहेत, अतिशय चांगले संबंध आहेत. इतर सर्व पक्षातील लोकांशी सुद्धा अतिशय उत्तम संबंध आहेत, चांगले संबंध आहेत. परंतु इथे मराठी भाषा आणि एक सूचना नक्की विश्वजींच्या सूचनेवरती आम्ही काम करू. 100% पक्ष एका संक्रमणावस्थेत आम्हाला पूर्ण जोरात मेहनत करायला आणि आम्ही ती मेहनत करून तुम्हाला दिसेल की विरोधात नाही, थोडं करेक्शन करीन मी छोटस, विरोधात नाही परंतु आम्ही कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये सत्तेत सुद्धा असू. परंतु सत्ते करता आम्ही कुठलीही फोडाफोडी, पक्ष फोडणे किंवा इतर गोष्टी करणार नाही, घराघरात भांडणं लावणार नाही. परंतु खुर्ची करता मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा बळी आम्ही देणार नाही. तुम्हाला एक दिसेल 5 तारखेचा मोर्चा हा पूर्ण ताकदीने निघालेला असेल. तो महाराष्ट्रातील मराठी माणसांचा मोर्चा असेल. तो मराठी भाषेवर अन्याय करणाऱ्या बरं, मोर्चा संवैधानिक पद्धतीने निघावा असं सरकारचं म्हणणं आहे. जयश्री पाटील म्हणतायत की हा मोर्चाच असंवैधानिक आहे. खरं तर ही चर्चा जी आहे ती कुठेतरी थांबवावी लागणार आहे, कारण वेळेची आपल्याला मर्यादा आहे. मात्र याच महत्त्वाच्या विषयावरती या सर्व मान्यवरांबरोबर पुन्हा आपण चर्चा करत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी, धन्यवाद अखिल चित्रेजी, धन्यवाद विश्वास पाठक आणि धन्यवाद जयश्री पाटील. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेला त्यासाठी. येत्या काळातील राजकीय चित्र कसं असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती एक मुद्दा समोर येताना दिसतोय. मात्र राज्याचं शैक्षणिक धोरण या अनुषंगानं कुठला महत्त्वपूर्ण निर्णय सरकार घेणार यावरती आमची देखील नजर अशाच प्रकारे असेल. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.